तुमच्या करंट एनर्जीज आपण चेक करणार आहोत की आत्ता सध्या तुम्ही काय विचार करताय, कोणत्या कंडिशनमध्ये, कोणत्या थॉटमध्ये आहात, कोणत्या विचारांमध्ये आहात. त्याच्यासाठी हा मेसेज 20 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत, म्हणजे हे वर्ष ऑलमोस्ट सगळं संपलेलंच आहे. ओके, तर तरी पण काय एनर्जीज असणार आहेत तुमच्या, ओके, ह्या महिन्यामध्ये डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत तुमच्या एनर्जीज आता कशा असणार आहे. 20 डिसेंबर ते 30 डिसेंबरच्या दरम्यान एनर्जीज प्लस काही गोष्टी तुमच्याकडून किंवा बरेच असे मेसेज जसे येतात तसे मी नक्की डेफिनेटली तुमच्यापर्यंत शेअर करते. ओके, आपण पहिले चेक करूया करंट एनर्जीजमध्ये कसे असणार आहात तुम्ही. ओके, जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांची आत्ता करंट एनर्जीज काय आहेत, त्यांची आत्ता करंट एनर्जीज काय आहेत. व्हिडिओ लॉंगमधले असू देत, शॉर्टमधले असू देत, सगळे बघत चला. लॉंगमधले व्हिडिओमध्ये खूप छान आणि जेवढं होईल तेवढं एक्स्ट्रा माहिती देण्याचा प्रयत्न करते. ओके, तर सगळे लॉंगमधले व्हिडिओ सगळे बघत चला. ओके, माझं हेच म्हणणं आहे. आणि खूप चांगले मेसेजेस मी तुमच्यापर्यंत, म्हणजे तुमचेच काही प्रश्न आलेले असतात त्याचंच मी त्याच्या थ्रू उत्तर देण्यासाठी मी तो व्हिडिओ तयार करत असते. तर तुमच्यासाठी मी तयार करते. बघा, लाईक करा, शेअर करा नक्की आपल्या चॅनलला, आणि कमेंट लिहा. काही नाही लिहिता आलं तरी नक्की श्री स्वामी समर्थ जरी लिहिलात तरी खूप छान आहे. सगळ्यांची कमेंट वाचते, खूप छान वाटतं. सगळ्यांना थँक्यू सो मच. आणि खूप छान वाटतं तुमच्याशी ज्या वेळेला मी कमेंट थ्रू तरी तुमच्याशी मी जोडली जाते. थँक्यू सो मच. ओके, आत्ता सध्या तुम्ही काय विचार करताय आणि कोणत्या करंट एनर्जीजमध्ये आहात ते आपण चेक करूया. जे माझे व्ह्यूअर्स आहेत आत्ता सध्या कोणत्या एनर्जीजमध्ये आहेत, करंट एनर्जीजमध्ये कोणत्या आहेत. ओके, तर प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. आत्ता सध्या माझे व्ह्यूअर्स कोणत्या एनर्जीजमध्ये आहेत, कोणत्या करंट एनर्जीजमध्ये आहेत, काय विचार करत आहेत ते त्यांच्या फ्युचरला घेऊन, किंवा आत्ता सडनली त्यांचं काय विचार चाललेला आहे. द लवर. ओके, द लवरचं कार्ड, द सनचं कार्ड आहे. ओके, एस ऑफ सॉर्टचं कार्ड आहे, किंग ऑफ सॉर्टचं कार्ड पण आहे, व्हील ऑफ फॉर्च्यून एक कार्ड फक्त घेऊया, आणि द एम्प्रेस. ओके, 10 ऑफ कप्स. खूप छान विचार करताय आणि येणारे हे 10 दिवस आहेत, 20 ते 30 डिसेंबरपर्यंतचे येणारे सगळे दिवस आहेत ना, स्वामींच्या कृपेने खूप छान जाणार आहेत तुम्हाला. ओके, 10 ऑफ कप्स आहे. मला असं वाटतंय हॅपी फॅमिली. ओके, फक्त हॅपी फॅमिली नाही, तुम्ही जो विचार तुमच्या मनामध्ये करताय ना, एक प्रकारे तुम्ही ते मॅनिफेस्ट करताय. ओके, मला असं वाटतं की ना, खूप जण एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला ना तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करता, राईट, मग तो निगेटिव्ह असू दे, ज्या वेळेला तुम्ही त्याच गोष्टींचा विचार करता ना, तर त्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडत असतात. पण तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार केला, आणि जसं की आज कार्ड आलेत, आय एम हॅप्पी, रिअली खूप हॅप्पी आहे मी, कारण आजचे जे कार्ड आहेत ना त्याच्यामध्ये कुठे तुम्ही कन्फ्यूजमध्ये नाही आहे दिसत आहे मला. कुठं तुम्ही, मला असं दिसत नाही डिफिकल्ट सिच्युएशन आहे, कुठं मला असं दिसत नाही की तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहे. अजिबात राहू नका. मला असं वाटतं की तुम्ही खूप छान एनर्जीजमध्ये येत आहे, अशा एका एनर्जीजमध्ये येत आहे जिथं तुम्हाला येण्याची खूप गरज आहे. ओके, चांगल्या एनर्जीजमध्ये. जितकं मी तेच तुम्हाला सांगत असते नेहमी, जितकं पॉझिटिव्ह तुम्ही गोष्टींचा विचार कराल ना, तितकं छान राहणार, तितकं तुम्ही ग्लो होणार. ओके, तुमचा ओरा ग्लो होणार. तुम्ही स्वतः इतकं छान, आणि तुम्ही स्वतः बघू शकता. म्हणजे एका अशा एनर्जीजमध्ये आपण येतो ना, त्यावेळेला आपल्या एनर्जीज, म्हणजे आपण एक निगेटिव्ह एनर्जीजमध्ये आल्यानंतर आपला एनर्जीज तशा होतात, आपला ओरा तसा होतो. तसंच आपण पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये आल्यानंतर आपला ओरा आपोआप चांगल्या थ्रू पॉझिटिव्ह एनर्जीजकडे जात असतो. तसं आजचे कार्ड खूप छान आहेत, सगळे कार्ड खूप छान आहेत. बॉटमचे एनर्जीज पण 10 ऑफ कपचे एनर्जीज आलेले आहे. ओके, 10 ऑफ कपची एनर्जी झालेले आहे. मला असं वाटते की तुम्ही गोष्ट काहीतरी मॅनिफेस्ट करताय. एक लक्षात ठेवा, जो विचार आपण सारखा करत असतो ना, ते एक प्रकारचं मॅनिफेस्ट असतं. आपल्या मनामध्ये सारखा जो विचार करतो ना, निगेटिव्ह केला तर निगेटिव्ह थ्रूच आपल्याकडे ते आकर्षित होणार. चांगला विचार केला तर चांगल्या गोष्टीच आपल्या लाईफमध्ये येतात. जसं की मी तुम्हाला नेहमी म्हणत असते, मला असं वाटतंय की तुमच्या लाईफमध्ये बऱ्याच गोष्टींचा एंड होतं आहे, आणि स्वामी करो की जेही माझे व्ह्यूअर्स आहेत ज्यांना जोही काही त्रास होतो आहे, ज्या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये ते अडकले जातात आहे, सगळं दूर होऊ द्या आणि सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येऊ द्या. हीच माझी ब्लेसिंग आहे. ओके, व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आले तुमच्यासाठी.
तुम्ही त्या बॅड कर्मातून आता त्या कर्मा जो तुम्ही केलेला आहे, ओके, चांगला वाईट, आता त्या कर्मातून तुम्ही झाला, आता लेट गो झाले तुमच्यासाठी त्या गोष्टी, तुम्ही गुड कर्मामध्ये येत आहे. ओके, आत्ता सडनली तुम्ही आत्ता असा विचार करताय की माझं नशीब कधी चेंज होणार. ओके, माझ्या लाईफमध्ये ज्या बॅड गोष्टी आहेत त्या कधी संपणार आहेत, संपल्यात त्या गोष्टी आता तुमच्यासाठी. ओके, संपल्यात त्या गोष्टी. ज्या गोष्टींचा विचार करताना गुड कर्मा तुमच्या लाईफमध्ये येते. व्हील ऑफ फॉर्च्यून, ज्या गोष्टी खाली, ज्या एका अशा एनर्जीज खाली दबत होता तुम्ही, तुम्हाला समजत नव्हतं की, म्हणजे होती ना डिफिकल्ट सिच्युएशन, ज्या वेळेला सगळे रस्ते आपल्यासाठी झालेले असतात, तर व्हील ऑफ फॉर्च्यून तुम्हाला सांगते की बॅड कर्मा बॅक झालेला आहे आणि तुमच्यासाठी गुड कर्मा आता तुमच्या लाईफमध्ये आलेला आहे. जो तुम्ही जो कर्मा चांगला केलेला आहे ना, पण त्याचं उत्तर तुम्हाला मिळत नव्हतं, त्याचं बेनिफिट्स मला असं वाटतंय गुड कर्मामधून तुम्हाला मल्टिफ्लाय होऊन तुमच्या लाईफमध्ये येताना मला दिसते. ओके, सनची पण एनर्जी असते, द एम्प्रेसची एनर्जी येते. मला असं वाटतं अबंडन्स येतं तुमच्या लाईफमध्ये. तुम्ही जितका पॉझिटिव्ह विचार कराल ना, तेवढे तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या लव्हमध्ये, तुमच्या रिलेशनमध्ये, तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या सक्सेसमध्ये, तुमच्या वेल्थमध्ये, तुमच्या हेल्थमध्ये अबंडन्स येणार. अबंडन्स आहे, फुल ऑफ अबंडन्स येतं तुमच्या लाईफमध्ये. आणि हा अबंडन्स तुम्ही रिअली फील करणार आहात आणि हा अबंडन्स तुमच्याकडे डेफिनेटली येतो आहे. ओके, द लवरचं नंतर घेऊया, कार्ड आलेलं आहे पण नंतर आपण घेऊया, कारण मला हे पण मॅसेज चेक करायचे आहेत. कारण द लवरचं कार्ड आले म्हणजे मॅसेज काही तर तुमच्यासाठी डेफिनेटली असणार आहे. एस ऑफ सॉल्टची एनर्जी आहे. मला असं वाटते ना, तुम्ही आता क्रिएटिव्ह खूप होणार आहात. ओके, न्यू आयडिया, नवीन नवीन विचार, नवीन नवीन गोष्टी. मला असं वाटतं की तुम्ही तुमचं हे करिअरच्या ह्याच्यासाठी आले किंवा तुमच्या रिलेशनमध्ये काहीतरी ग्रोथ डेफिनेटली होणार आहे. ओके, 100% तुमच्या ज्याही गोष्टींचा आत्ता सध्या तुम्ही विचार करताना त्याच्यामध्ये मला ग्रोथ येताना दिसते, खूप चांगली ग्रोथ होणार आहे. तुम्ही ना आता त्या गोष्टीमध्ये अडकत होता, तो विचार करत होता, मला असं वाटतं की त्या गोष्टींमध्ये नाही अडकणार आहे तर तुम्ही. ओके, तुम्ही चांगल्या गोष्टींमध्ये आता येत आहे. एक पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये आपण जेव्हा येतो ना, हळूहळू सगळे रस्ते आपल्यासाठी खुलले जातात, चांगल्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये येतात. एंजल, डिवाईन, श्री स्वामी समर्थ आपल्या लाईफमध्ये ते नक्की घेऊन येतात. फक्त आपला विचार व्यवस्थित असावा लागतो. ओके, पण मला असं वाटतं येस, तुम्ही चांगल्या गोष्टींमध्ये येते. आजचे कार्ड कुठं नो, ए, मे बीमध्ये आलेले, सगळे एसमध्ये आलेले. तुमची एनर्जीज किती छान असेल. आज एनर्जीज हाय लेवलवर आहे तुमची, खूप छान आहे आजचा मेसेज. ओके, खूप जणांचं असं आहे की खूप अशा नवीन नवीन आयडिया, नवीन नवीन गोष्टी, रिलेशनमध्ये धावायचं आहे. ओके, असं पण एनर्जीज तुमच्यासाठी मला इथे येताना दिसते की तुम्ही खूप फास्टमध्ये ॲक्शन करण्याचा प्रयत्न करता किंवा विचार करताय, तो आत्ता सध्या सडनली विचार करता की ह्या फास्ट मुवमेंट माझ्या लाईफमध्ये झाला पाहिजेत. येणार, नक्की येणार आहेत, व्यवस्थित येतील आणि सगळ्या ज्याही इच्छा तुम्ही मांडताय युनिवर्सकडे त्या सगळ्या हळूहळू कंप्लीट होण्याचा तो टाईम आला आहे. ओके, मला वाटतं एक परफेक्ट डिवाईन टायमिंग तुमच्यासाठी येते, नक्की येत आहे. द सनची एनर्जीज आहे. आता जो ही मोमेंट तुमच्या लाईफमध्ये येणार आहे ना, तो तुम्ही फुल ऑफ एन्जॉय तर करणार आहात. जसं की 10 ऑफ कपचं आपल्याला बॉटमचे एनर्जीज आलेले होते. सक्सेस येते तुमच्याकडं. ओके, सेलिब्रेशन येते आणि पॉझिटिव्हिटी येते तुमच्या लाईफमध्ये, राईट. जी पॉझिटिव्ह, मी मगाशीपासून तुम्हाला बोलते की पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये आल्यानंतर तुम्ही जो विचार करताना तीच गोष्ट तुमच्या लाईफमध्ये युनिवर्स घेऊन येतं, मल्टिफ्लाय होऊन घेऊन येतं तुमच्या लाईफमध्ये. ओके, जसं मी नेहमी म्हणते, एक थँक्यू जर कोणाला बोलला, एक गोष्ट बोलला, तर ते मल्टिफ्लाय होऊन तुमच्या लाईफमध्ये येतं. सेम तसं असतं. आपण चांगलं कर्म केलं ना, चांगल्याच गोष्टी आपल्याकडे येणार. तुम्ही चांगलं कर्म केलं तर त्याच्यामुळे तुमच्याकडे चांगल्याच गोष्टी येणार आहेत. पण एक असतं ना आपल्या लाईफमध्ये, एक असं स्टक एक सिच्युएशन होते जो सगळ्यात टाईम डिफिकल्ट असतो आपल्यासाठी, तो टाईम तुमच्यासाठी आता मला वाटतं झालेला आहे. ओके, तुमच्या ज्याही गोष्टी तुम्ही एवढा बॅड कर्मामध्ये असून सुद्धा ज्या गोष्टी चांगल्या केल्यात ना, त्याचा आता बेनिफिट्स तुम्हाला नक्की डेफिनेटली मिळत आहे. ओके, व्हील ऑफ फॉर्च्यूनमधून द लवरचं कार्ड आलं आहे. तुम्हाला हे सांगते की रिलेशनसाठी तुम्ही काही चूज करत असाल किंवा निवडत असाल किंवा तुम्ही खूप जास्त स्ट्रॉंगली तुमच्या फ्रेंडसाठी, लाईफ पार्टनरसाठी, तुमच्या लव्ह पार्टनरसाठी तुम्ही सध्या आत्ता खूप जास्त फील करताय. मला असं वाटतं की खूप जणं फिजिकल लेवलवर पण विचार करतात आहे तुमच्या पार्टनर थ्रू. ओके, तो पण विचार चालला आहे असं मला वाटतं. आपण ह्याच्यातून पण चेक करूया की तुमच्यासाठी मॅसेज काय आहे, कारण द लवरचं कार्ड आहे म्हणजे डेफिनेटली युनिवर्सने तुमच्यासाठी काही ना काहीतरी मॅसेज दिलेलं असणार आहे मला वाटतंय. बघूया, चेक करूया. ओके, मिररची एनर्जी आहे. लर्न फ्रॉम द पास्ट.
विंडोज फॉर फ्युचर. ओके, येस. बॉटमची एनर्जी आणि आपलं कार्ड तुम्हाला पास्ट जो तुमचा आहे ना, आता तो तुम्हाला खूप वेळेला प्रिडिक्शनमध्ये आपल्या आलेलं आहे. पास्ट गोष्टी विसरा. पास्टमध्ये जेही काही गोष्टी झाल्या ज्याच्यामुळे तुम्ही खूप अडकत होता, तुम्हाला त्रास होत होता, एन्झायटिंग गोष्टी होत होत्या, तुम्ही एका प्रकारे डिप्रेशनमध्ये जात होता, त्याच विचारांमध्ये राहत होता, युनिवर्स सांगतात आहे त्या गोष्टी आता तुम्हाला सगळ्या ब्लॉक करायच्या आहेत. ओके, तुमच्याकडे तुमच्या लाईफमध्ये तुमचा पार्टनर जर चांगल्या थ्रू येत असेल तर नक्की तुमच्याकडे तो येऊ दे. जर तुम्हाला तेच रिलेशन कंटिन्यू ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी सांगते. तुम्हाला छान छान म्युझिक ऐकायचं आहे. ओके, छान एनर्जीजमध्ये यायचं, चांगलं म्युझिक ऐकायचं आहे. राईट. मला असं वाटतं की ज्यांचं मॅरेज लाईफ झालेलं नाही आहे किंवा जे विचार करतात आहे, हा खूप छान चान्स आहे तुमच्यासाठी. तुम्ही प्रपोज करू शकता तुमच्या पार्टनरला. जेही तुमच्या मनातले काही गोष्टी आहेत एकदा बोलून तरी बघा, काय हरकत आहे. की म्हणतो ना, हो नाही करण्यामध्ये एक ट्राय करा. आणि मला वाटते डेफिनेटली तुमच्यासाठी हे जर कार्ड येत असेल ना, एकतर हे एंगेजमेंटसाठी येतं आहे की तुमच्या मनामध्ये खूप फिलिंग आहे त्या गोष्टीसाठी, किंवा डायरेक्ट मॅरेजसाठी हे कार्ड येतं आहे. ओके, आणखीन एक कार्ड घेऊया आपण. तर हे मला असं वाटतं की तुम्ही प्रपोज करण्याच्या ह्याच्यामध्ये आहात, किंवा तुम्हाला वाटते की तुम्हाला कोणीतरी प्रपोज करावं. राईट, आत्ता सध्या, किंवा डायरेक्ट तुम्हाला कोणीतरी मॅरेज लाईफसाठी विचारावं असं मला वाटतं. आणि जरी तुम्ही विचार करत असाल राईट, तर तुम्ही, मला असं वाटतं की तुम्ही विचारा बिनधास्त. ओके, एक हरकत काय, जर तुमच्या मनामध्ये ते प्रश्न उद्भवत असतील तर प्रयत्न करायला काय हरकत आहे. ओके, एक कार्ड घेऊया, कारण एंगेजचं कार्ड येतं आहे. मला वाटतं तुम्ही फुल ऑफ एंगेज आहात तुमच्या पार्टनरसोबत इमोशनल लेवलवर. आणि ओके, बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे तुमच्या. विंडोज, मला वाटतं ह्या एनर्जी आहेत ना विंडोजच्या, ही सनची एनर्जीज आहे. ओके, ही सनची एनर्जी आहे. मला असं वाटतं की तुमच्यासाठी ना खूप चांगल्या विंडोज खुलल्या जाणार आहेत. ओके, ज्याच्यामध्ये कसलाच ही नसावा आणि नसलंच पाहिजे. डेफिनेटली तुम्ही बघू शकता कार्डमध्ये फक्त सन नाही आहे, पण जो नजारा आहे ना, ज्या वेळेला ती विंडो खुलली जाते आणि ज्या वेळेला तो नजारा आहे ना, अमेझिंग आहे. आणि तुमच्या लाईफमध्ये युनिवर्स नक्की डेफिनेटली असाच एखादा नजारा, असंच एखादं मोमेंट तयार करतील तुमच्या लव्ह लाईफसाठी. ओके, किंवा ज्याही गोष्टींचा विचार आत्ता सडनली तुमच्या लाईफमध्ये तुम्ही करताय, मग ते रिलेशनसाठी असू दे, तुमच्या करिअरसाठी असू दे, त्या विंडोज आता हळूहळू तुमच्यासाठी खोलल्या जातील. ओके, आजचा हा मेसेज होता. हा मेसेज कसा वाटला मला नक्की सांगा. ह्या आपण चेक केला, या करंट एनर्जी चेक केला. तुम्ही आत्ता काय सध्या विचार करताय त्याच्यासाठी आपण हे चेकिंग केलेलं आहे. ओके, न्यू इयरचं आपण सगळे चेक करणार आहोत नंतर, की तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये आहात, काय असणार आहे. 1 मंथ 2 मंथच्या एनर्जीजमध्ये आपण चेक करणार आहोत. पण आजचा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. कमेंट करा, लिहा. तुमच्या सगळ्यांचे कमेंट वाचते, खूप छान वाटतं. थँक्यू सो मच सगळ्यांसाठी. आणि जे चॅनलला जॉईन झालं त्या सगळ्यांना. आणि असेच कमेंट करा छान छान आणि सपोर्ट करा. खूप थँक्यू सो मच सगळ्यांनी जे मला सपोर्ट करतात आहे त्यांच्यासाठी. ओके, काहीही तुमचे प्रश्न असू दे कोणत्याही संदर्भातले नक्की देण्याचा प्रयत्न करा. आणि त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून जर व्हिडिओ थ्रू देण्यासाठी आलं तर नक्की मी देईल. ओके, आजचा व्हिडिओ, आजचा मेसेज कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये लिहा. ओके, थँक्यू सो मच.